इतिहासाच्या पानांमध्ये आपण मराठ्यांच्या तलवारी, गडकिल्ल्यांच्या शौर्यकथा अनेकदा ऐकत आलो आहोत. पण याच इतिहासात एक अशी गाथा आहे जी अजूनही अंधारात आहे. ती म्हणजे मराठा आरमाराची गाथा. समुद्रावर भगवा फडकवण्यासाठी आणि स्वराज्याचा विस्तार समुद्रापर्यंत नेण्याची गाथा, मराठा आरमाराची गाथा. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भूसैन्याचे योद्धे नव्हते. त्यांना माहीत होतं, शत्रू फक्त डोंगरातून नाही तर समुद्रातूनही येईल. त्यामुळेच त्यांनी आरंभ केला मराठा आरमाराचा. भारताच्या इतिहासात सागरी सामर्थ्य उभारणारे ते पहिले राजे होते. कोकणातील बंदरापासून सिंधुदुर्ग, विजयदुर्गासारख्या जलदुर्गांपर्यंत, छोट्या होड्यांपासून लढाऊ नौकांपर्यंत महाराजांनी उभं केलं एक अद्भुत आरमार. शेकडो मराठा नौकादळे तयार झाली, ज्यांचं उद्दिष्ट होतं स्वराज्याचं सागरी रक्षण. आरमाराची खरी कसोटी झाली जेव्हा सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांचा सामना झाला. महाराजांच्या जहाजांनी जलयुद्ध लढली. किनाऱ्यांवरची व्यापार यंत्रणा मराठ्यांच्या ताब्यात आली. प्रत्येक परदेशी जहाजाला मराठ्यांची परवानगी लागायची. शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतरही आरमाराची मशाल जिवंत ठेवली ती म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी. त्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज यांच्याशी जबरदस्त लढाया केल्या. ते होते मराठा आरमाराचे प्रधान सेनापती, ज्यांनी आरमार ही कल्पना साम्राज्याच्या बळात रूपांतरित केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे नव्हते केवळ किल्ले, ते होते स्वराज्याच्या सागरी सीमांचे रक्षक. प्रत्येक तटावरती भगवा फडकवायचा आणि प्रत्येक नौकेतून निघायचा निर्धार, समुद्रही आमचाच आहे. दुर्दैवाने मराठा आरमाराची गाथा अनेक इतिहास पुस्तकातून हरवली गेली आहे. पण आज पाऊलखुणा या माध्यमातून आपण ही गौरवगाथा उजळवत आहोत. ही आहे त्या शूर जलवीरांची कथा, ज्यांनी तलवारींसोबत वल्लवांनाही शौर्य दिले. जमिनीवर सिंह आणि समुद्रावरती वाघ हे होते मराठे. हर हर महादेव.